अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने पारनेर आणि बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कामगिरी केली आहे। 5,52,880 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि 4 चाकी वाहनासह जप्त करत 5 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। पारनेर तालुक्यातील निगोज बस स्टँड समोरील रस्त्यावरून एक मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी या वाहनामध्ये काही इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा वाहतूक करणार आहे। खात्रीशीर माहिती मिळताच तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलवून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचासह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनानं रवाना झाले। तर संबंधित ठिकाणी सापळा लावून थांबले असता थोड्याच वेळात निगोज बस स्टँड समोरील रस्त्यावरून एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी येताना दिसली। यावेळी पोलीस पथकाची खात्री होताच पथकाने इशारा करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून चालकास ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने अक्षय लाळगे असं सांगितलं। पंचसमक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीत अवैध गुटखा, त्यात सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला बॉक्स आढळून आले। तर आढळून आलेल्या मुद्देमालाबाबत चालकास विचारणा केली असता संबंधित मुद्देमाल आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख आणि ईशान जाकीर शेख यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं। तर पंचासमक्ष गाडीत आढळून आलेला एकूण 36,186 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला तसेच 4,50,000 रुपये किमतीची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी असा एकूण 4,86,186 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने पारनेर पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष संबंधित साठ्यातील प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्याकामी वेगळे करून बाकीचा मिळून आलेला मुद्देमालाचा पंचनामा करून जप्त करत आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गव्हाणेवाडी परिसरात करण काळे आणि अनिकेत सोनवणे यांनी करण काळे याच्या राहत्या घराच्या आडोशाला महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला आणि शरीराला धोकादायक असा खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटख्याची साठवणूक केली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून कारवाईबाबत सूचना देत संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचसह कारवाईसाठी लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खासगी वाहनानं रवाना झाले। संबंधित ठिकाणी जाऊन करण काळेच्या घराची खात्री करून त्याच्या आडोशाला पाहणी करत पंचसमक्ष छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पळून गेले। पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी आढळले नाही। त्या ठिकाणी पंचसमक्ष झडती घेतली असता 66,694 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, गुटखा, पान मसाला आढळून आल्याने बेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी त्या साठ्यातील प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्याकामी वेगळे केले। बाकीचा मिळून आलेला मुद्देमाल पंचनामा करत जप्त करून करण काळे, अनिकेत सोनवणे यांच्या विरुद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।